पंचकृषील भाविकांना नम्र विनंती आहे की ताबडतोब
प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ नाव धडकरा सहस्रनामाची जे भव सिंधूसी थडी पावे नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ येई वो येई रंगा येई वो महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धारधावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदागदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता आता अभिनवाग्यलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि जोडून या कर जरणी ठेवी तो विनंती माझे पंढरीनाथा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फिरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सिनतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंचम वेद पंचम पुरुषार्थाचे निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची होळी करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणातील गोड अभंग सेवेकरता निवडला. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला आपल्या सर्वांना उपदेश करतात. महाराज म्हणतात ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फिरा गर्भवास. महाराज म्हणतात तुम्ही जन्मानंतर अशी जोडी करा की जिचा कधी नाश होणार नाही. त्या जोडीच्या माध्यमातून तुमच्या दुःखाची निवृत्ती होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा. काय जोडी करायची? भगवान श्रीरामाचं नामस्मरण भगवान परमात्म्याची भक्ती तुमच्या माझ्या जीवनात झाली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल? महाराज म्हणतात जेणे चुके फिरा गर्भवास
गर्भवासाचा फेरा नाम दुःखाची निवृत्ती तुमच्या जीवनामध्ये होईल. महाराज म्हणतात नाशिवंत गोष्टींच्या मागे लागू नका. नाशिवंत अटी क्रिया पुत्र धन बीज ज्याचा सिन तेची फळ. महाराज म्हणतात नाशिवंत गोष्टींकरिता तुम्ही अटी म्हणजे प्रयत्न किती जरी केले, शेवटी जसं ज्याचं बीज असतं तसं त्याला फळ प्राप्त होतं. बीज ज्याचा सिन तेची फळ. महाराज म्हणतात प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, धन म्हणजे पैसा. एकूणच संसारामध्ये तुम्ही किती जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी ज्या संसाराचं मूळ दुःखामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला सुखप्राप्ती होऊ शकत नाही. महाराज म्हणतात नाशिवंत गोष्टींकरता प्रयत्न करू नका. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नामस्मरणाचे एक नाव तयार करा की जिच्यामध्ये बसून तुम्ही हा भवसागर तरुण झाला. नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधूसी थडी पावे. तुम्ही आपण सर्वजण या मृत्यूलोकामध्ये आलेलो. आपल्या सर्वांना हा दुःखरूप असणारा संसार तरुण जायचा आहे. त्याकरिता एकच नाव आहे, ती म्हणजे भगवान परमात्म्याची. त्याशिवाय तुम्हाला मला आपला दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही नामस्मरणाची नाव करा. एकूणच तुम्ही नामस्मरण करा. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्यावेळेला काळ तुम्हाला मला नेण्याकरता येईल त्यावेळेला तुम्ही त्या कानाच्या तोंडावरती मारा, त्याला हाणा. आता काळाला तोंडात मारणं किंवा काळाला हाणणं एवढी सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट नाही. जो काळ संपूर्ण जगावरती सत्ता करतो तुकोबाराय सांगतात त्याला काय करा, हाणा. तुका म्हणे काळा हाणा. परंतु कसं हाणायचं आहे तर रामनामाने हाणायचं आहे. भगवान श्रीरामाच्या नामाचे बाण, भगवान श्री हरीच्या नामाचे बाण भाता भरा हरी राम बाणी. तुम्ही त्या नामस्मरणाचे बाण भात्यात भरून ठेवा. काळ नेण्याकरता आला की अंतकाळी नामस्मरण तुमच्या मुखामध्ये आलं म्हणजे काळावरती विजय तुम्ही प्राप्त करून घ्याल. श्रीमद भगवद्गीतेचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे. अंतकालेच मामेव अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. महाराज म्हणतात अंतकाळी नामस्मरण करा म्हणजे काळ नेण्याकरिता आल्यानंतर त्याच्या मुखावरती मारा, हाणा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचे बाण. एकूणच या संपूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला उपदेश करतात की नरदेहाला आल्यानंतर काय जोडी करावी की जेणेकरून दुःख निवृत्ती होईल. अशा प्रकारचा अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर सांगितला. पहा, प्रस्तुत असणारा आपला हा चतुर्थीच्या निमित्ताने होत असलेला कीर्तन महोत्सव शिवगणपती संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण मांजर सुंबा असेल, डोंगरगण असेल, आढाववाडी असेल, पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मागच्या चतुर्थीपासून कीर्तन महोत्सव चालू झालेला आहे. ही आपल्या भाविकांसाठी कशी गोष्ट आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पहा, प्रत्येक महिन्याला कीर्तन महोत्सव, तदनंतर महाप्रसादाची पंगत पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी होणार आहे. डोंगरगण आहे, इकडे मांजरसुंबा आहे, समोर पिंपळगाव मालवी आढाववाडी आहे. आपल्या संपूर्ण धार्मिक असणाऱ्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी हा फार मोठा नामोत्सव, या ठिकाणी फार मोठी भगवत भक्ती, आपल्या सर्वांची गणपती बाप्पांची सेवा या ठिकाणी होणार आहे. पहा, गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणलेला आहे. तुम्हाला मला आपल्या सर्व जीवांना, सांसारिक जीवांना विघ्न येत असतात आणि म्हणून आपल्याला सर्वात लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतेची गरज असते. आणि सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता, दुःख निवृत्ती करणारी देवता म्हणून विघ्नहर्ता गणपती बाप्पाकडे पाहिलं जातं. या ठिकाणी गणपती बाप्पांचं सुंदर मंदिर आहे. गणपती बाप्पांची प्रत्येक चतुर्थीला आपण या ठिकाणी सेवा केली पाहिजे, म्हणजे रोजच सेवा केली पाहिजे. गणपती बाप्पाची आपण सर्वांनी निश्चित जीवनामध्ये सेवा करा. या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीला आलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, कीर्तनाला थांबलं पाहिजे. प्रत्येक असणाऱ्या पंचक्रोशीमध्ये अशा प्रकारचे नामोत्सव त्या ठिकाणी चालू आहेत. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी वांबुरीमध्ये ईश्वर महाराज कदम यांच्या संस्थेवरती चतुर्थीचा उत्सव होतो. आमच्या पलीकडे ससेगानले वस्तीच्या खाली गणपती बाप्पांचं मंदिर आहे. गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला गणपती बाप्पांच्या चतुर्थीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव होतो. आमच्याही संस्थेवरती प्रत्येक एकादशीला कीर्तन असतं आणि म्हणून पंचक्रोशीच्या मानाने 12 पंक्ती म्हणजे फार विशेष अशा पद्धतीचा खर्च नाही. आदरणीय जालिंदर पाटील कदम साहेब आहेत आणि सर्व मंडळी आहे. सर्वांच्या सहकार्याने, मला असं वाटतंय सर्वांच्या नियोजनाने या गोष्टी अवघड नाहीत आणि म्हणून खूप सुंदर नियोजन या ठिकाणी आपल्या सर्वांचं आहे. गणपती बाप्पांची सेवा तुमच्या माझ्या जीवनात घडावी आणि म्हणून खूप स्तुत्य उपक्रम या ठिकाणी मांजरसुंबा, डोंगरगण आणि सर्व पंचक्रोशीच्या असणाऱ्या सहकार्याने होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज कीर्तन महोत्सव आहे. मागच्या चतुर्थीला कीर्तन झालं, आता ही दुसरी कीर्तन रूपी सेवा आदरणीय भागवत महाराज जंगले शास्त्रीजी यांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. पूज्य गुरुवर्य महाराज या ठिकाणी आज कीर्तनाला बाहेर गेलेले आहेत. मगाशी माझी भेट झाली, परंतु महाराजांचे आशीर्वाद तुमच्या माझ्या आपल्या सर्वांवरती आहेत. महाराजांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी हा कीर्तन महोत्सव होत आहे. आपला गड असेल, डोंगरगण असेल, आपली पंचक्रोशी म्हणजे चैतन्य श्री गोरक्षनाथांच्या पवित्र वात्सव्याने
पवित्र झालेली आहे. आपल्या सर्वांवरती त्यांचा कृपाशीर्वाद आहे. खाली सर्व भक्त मंडळी गोरक्षनाथांची आहेत, वरती सर्व भक्त मंडळी गोरक्षनाथांची आहेत आणि म्हणून आपली ही पवित्र असणारी पंचक्रोशी आहे. या ठिकाणी गोरक्षनाथ गडावरती जाण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सुंदर गणपती बाप्पांचं मंदिर उभं राहिलं. खूप सुंदर स्तुत्य कार्यक्रम आपला या ठिकाणी आहे. मी आपल्या कार्यक्रमाला प्रथम या ठिकाणी शुभेच्छा देतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. महाराज म्हणतात ऐशी जोडी करा. कशाची जोडी करायची आहे तर भगवत नामस्मरणाची जोडी करायची आहे. तुम्ही मी आपण सर्वजण जन्माला आल्यापासून जोडी करतोय. तुम्ही मी आपण सर्वजण जोडतो, परंतु आपण काय जोडतो? धन जोडतो, पैसा जोडतो. पण मला असं म्हणायचंय हा धन हा पैसा या सर्व गोष्टी किती जरी जोडण्याचा प्रयत्न केला परंतु जगद्गुरु तुकोबा सांगतात नशिबत असल्यानंतरच त्या प्राप्त होतात, अन्य त्या प्राप्त होत नाही. अन्न मान धन हेतो प्रारब्धाधीन. अन्न मान धन या सर्व गोष्टी प्रारब्धात असल्यानंतर प्राप्त होतात. एखाद्या व्यक्तीकडे जर मान प्राप्त झाला, कोणी आलं की त्यांचं जर नाव घ्यायला लागलं तर बाकीचे सर्व मंडळी म्हणतात काय सारखं सारखं त्यांचंच नाव घेतलं जातं, परंतु त्याचा अर्थ असा असतो मान त्यांच्या कुठे असतो? नशिबामध्ये लिहिलेला असतो. हे जगद्गुरु तुकोबारायांनी लिहून ठेवलेलं आहे. एखाद्याला अन्न प्राप्त होतं ते नशिबाने प्राप्त होतं. पहा काही माणसं अशी आहेत त्यांच्या जीवनामध्ये सांपत्तिक बळ नाही परंतु रोज खाण्याकरिता मात्र पंचपक्वान्न आहेत. म्हणजे तुम्ही आमच्याकडे पाहता म्हणजे कीर्तनकार मंडळी निश्चित त्यामध्येच आहेत. लोक गमतीने म्हणतात महाराज तुमचं बरं आहे भाऊ, एकदम संत भोजनाची पंगत असते. खूप 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 आनंद तुम्ही त्या ठिकाणी घेत असता. सुख असो दुःख असो तुमचे कार्यक्रम चालू असतात, भोजनाच्या पंक्ती त्या ठिकाणी चालू असतात. परंतु ही सर्व कुणाची कृपा आहे? तुमचीच कृपा आहे. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की अन्न असेल, मान असेल, धन असेल या सर्व गोष्टी नशिबात असल्यानंतर प्राप्त होतात, अन्यथा त्या प्राप्त होत नाहीत. धनाच्या पाठीमागे तुम्ही किती जरी पळाले तरी ते प्राप्त होऊ शकत नाही. गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात इष्ट प्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती तुमच्या हातामध्ये नाही. म्हणजे तुम्ही सुख प्राप्त करू शकत नाही आणि दुःख तुम्ही निवृत्ती करू शकत नाही. सुखप्राप्ती जर तुमच्या हातात असती तर मला असं वाटतं जगामध्ये माणसांनी कामच केलं नसतं. प्रत्येकाच्या मनावरती जर भगवंतांनी या गोष्टी ठेवल्या असत्या तर मला असं वाटतं जगात दुःखी कोणी नसतं. परंतु भगवान परमात्मा एवढा चतुर आहे की आपण सर्वांनी त्याच्या जवळ जावं म्हणून तुम्हाला मला त्याच्यापर्यंत येण्याकरिता तो वेगवेगळे मार्ग करत असतो. माणसं म्हणतात मला हे दुःख का? मला असं म्हणायचंय दुःख जर आलंच नाही तर आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाणार नाही. महाभारतीय युद्ध झालं आणि पांडव त्या ठिकाणी विजयी झाले, धर्मराजाला गादीवरती बसवलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामुळे हे शक्य झालं आपल्या सर्वांना माहिती. कुंती त्या ठिकाणी उपस्थित आहे, पांडवांची आई. कुंतीला त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतात तुला काय पाहिजे? त्यावेळेला कुंती सांगते मला दुःख पाहिजे. का बरं मला दुःख पाहिजे? माझ्याकडे जर सुख असलं तर मग मला तुझी आठवण होणार नाही. निश्चित पद्धतीने जर दुःख असेल तर मला तुझी आठवण होईल. कबीर महाराज तर त्याच्याही पुढे सांगतात, कबीरजी महाराज सांगतात सुख में सुमिरन सब करे, दुःख में करे ना कोय, जो दुःख में सुमिरन करे सुख काहे का होय. आपण सर्वजण कुठे समिरन होते परंतु कबीर महाराज सांगतात लक्षपूर्वक ऐका, सुख में सुमिरन जो करे दुःख काहे का होय. जर सुखात तुम्ही भजन भक्ती केली तर जीवनामध्ये दुःख कशाला होईल. आणि म्हणून आता भगवान परमात्म्याने तुम्हाला काय दिलं नाही, मला काय दिलं नाही. या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीला जो कीर्तनाकरिता आला त्याला भगवान परमात्म्याने काय दिलं नाही? भगवान परमात्म्याने त्याला सुंदर इंद्रिय दिले, भगवान परमात्म्याने त्याला नाक दिले, कान दिले, डोळे दिले. डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवभोग. तुम्ही मी आपण सर्वजण सद्यस्थितीला पाहिलं तर दिले इंद्रिय हात पाय कान. भक्तीचा उद्देश काय होतो?
सफल अशा पद्धतीने होतो. आणि म्हणून तुमच्या माझ्या नरदेहाची जी काही इति कर्तव्यता आहे ती भगवान परमात्म्यापर्यंत तुम्ही मी आपण सर्वांनी जावं अशा पद्धतीची तुमच्या माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह तुम्हाला भगवत भक्ती करण्याकरता दिलेले आहे. महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमट महाराज म्हणतात ते पक्षी जे ते या ठिकाणी येतात आपली रोजची भूक भागवतात ते का गुंतून या राहती. एवढं पद फार महत्वाचं आहे. बाकी अभंग नाही लक्षात राहिला तरी चालेल. ते का गुंतून या राहती. मला असं वाटतंय तुम्हाला मला आपल्या सर्वांना आता सध्या गव्हाचं सीझन चालू आहे. 20 पोत्याच्या पुढे सर्वांना गहू झालेले असते. त्याच्या आत काय मला असं वाटतं एखादा शेतकरी नसेल. परंतु आपल्याला पुढील वर्षाची चिंता लागलेली. पुढच्या वर्षी नाही दुष्काळ झाला तर मग काय करायचं. अशा प्रकारची जी चिंता आहे तिला काय म्हणतात गुंतुनिया राहती. आपल्याला सर्वांना चिंत्या रोग लागलेला आहे. कोणता चिंत्या. आणि त्याचा काय स्पेशल डॉक्टर आतापर्यंत सापडलेला नाही. सुभाषितकार सांगतात चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिंता आणि चिता या शब्दामध्ये किती फरक आहे. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता. फक्त एक अनुस्वर बदलला की त्याचा अर्थ बदलतो. चिंता जी आहे ती सजीव माणसाला जाळते आणि चिता जी आहे ती निर्जीवाला जाते. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्यावेळेला आपली त्या ठिकाणी अंत्ययात्रा जाईल त्यावेळेस आपली चिंता बंद केली पाहिजे का आधी बंद केली पाहिजे. आपण सर्वांनी चिंतन केलं पाहिजे. महाराज संसारामध्ये आल्यानंतर या दुःखरूप संसारात तुम्ही किती जरी बाहेरच्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला आपला विषय चाललाय परंतु त्या पूर्ण न होणारे आहे. जगद्गुरु तुकोबा यांनी सर्वात श्रीमंत असणाऱ्या एका राजाचं वर्णन जगद्गुरु तुकोबा यांनी गाठ्यात केलेले. महाराज म्हणतात ज्याच्याकडे एवढी संपदा होती की शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर रावणाकडे कशाचे होते सोन्याचे होते. आपण नेहमीच ऐकता रावणाकडे 7 कोटी घर सोन्याचे होते. आपला तुमचा विचार जर केला मला असं वाटतंय सध्या 80,000 रुपये तोळा चालू आहे. संपूर्ण वर्षाचं पीक जरी घातलं तरी आता 1 तोळा होऊ शकत नाही. आणि म्हणून रावणाची बरोबरी तुम्ही मी करू शकत नाही. परंतु त्या रावणाच्या कोणत्याही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. स्वतःची असणारी पत्नी मंदोदरी पतिव्रता होती. प्रत्येक गोष्टीला जागृत करीत होती. पत्न्या जागा करतच असतात नवऱ्याला हिताच्या ठिकाणी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मंदोदरीचं सांगतो. मंदोदरी ही आपल्या असणाऱ्या नवऱ्याला हिताच्या ठिकाणी जागा करीत होती. महाराज कशाला त्या राजकुमाराच्या नादी लागता कशाला त्या भगवान श्रीरामाच्या नादी लागता. परंतु रावणाने ऐकलं नाही. आपल्या सर्वांना माहिती रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. एकही झाली नाही. त्याच्या काय काय प्रतिज्ञा होत्या. स्वर्गाला शिडी लावील पूर्ण झाली नाही. खारा समुद्र गोड करील पूर्ण झाली नाही. 33 कोटी देव महाराज बंदी खाण्यामध्ये होते. संपूर्ण ग्रहांच्या त्या ठिकाणी त्याने पायऱ्या केलेल्या होत्या. ज्या ग्रहांच्या समोर तुम्ही मी जाऊन हात जोडतो शिंगणापूरला जातो भगवंताच्या समोर हात जोडतो की आमच्या घरामध्ये 7.5 येऊ नये. तो रावण एवढा बलाढ्य होता. शनिदेवाची असणारी पायरी केली होती त्याने. नारद महर्षी आले रावणाला म्हटले अरे असं कुठं पाठीवरती पाय जाऊन जात असतात का. तू शूर आहे वीर आहे. शनिदेवाच्या छातीवरती पाय देऊन जायचं म्हणे. नारद महर्षी तुम्हाला माहिती नारद माहिती ना तुम्हाला
तुमच्यातले नाही म्हणत मी, पुराणातला नारद माहिती आहे तुम्हाला? हा, पुराणातला नारद. एखादा माणूस जर गावामध्ये थोडी चलबिचल करत असेल तर महाराज लोक म्हणतात तो काय आहे, पक्का नारद आहे. नारद महर्षींनी असा सल्ला दिला, महाराज काय ते शनीच्या पाठीवरती पाय देतो म्हणे, असा छातीवरती पाय देऊन जायचं. शनीला असं उलट केलं महाराज, त्याने रावणच उलटा करून टाकला. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, रावण एवढा श्रीमंत होता परंतु सांगाते कवडी गेली नाही. आणि म्हणून तुम्ही या बाह्य गोष्टी किती जरी जोडण्याचा प्रयत्न केल्या तरी मला असं वाटतंय तुम्ही मी आपण सर्वजण या ठिकाणी समाप्त होऊ, परंतु या गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. नाथ महाराज म्हणतात, कर्मत्या कर्माच्या लागती वाटाठीचा, संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा, कन्या पुत्राप्त जन हातो सहज ओळसा, या भ्रमण ही बुडालो धावे गुरुगाव सर्वेशा, किंवा या नधनाचा न धर्या बिलास जैसी तरुवर छाया, याता या तीन कळे तुझे जन्मजाती वाया. आणि म्हणून आपण सर्वजण या धनाच्या पाठीमागे किती जरी लागलो, किती जरी याची जोडी जमवण्याचा प्रयत्न केला तरी महाराज म्हणतात याने तुमचा संसार पूर्ण होणार नाही. तुम्हाला जोडायचंच असेल तर असं जोडा की ज्याने दुःखाची निवृत्ती होईल. त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या जोडी करा सांगतात, ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जो दुःखरूप गर्भवास तुम्हाला मला प्राप्त झाला, महाराज म्हणतात तिथून तुमच्या माझ्या दुःखाची काय झाली
सुरुवात झाली. दुःखाची सुरुवात कुठे होते महाराज? गर्भवासापासून दुःखाची सुरुवात होते. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे महाराजांचा सुंदर अभंग आहे पहा. दुःख हे गर्भावस्थेपासून सुरू होतं. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मल मूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यात से काय सांगू गर्भीची यातना. महाराज म्हणतात गर्भीच्या यातना जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्या सर्वांची भूमिका घेऊन सांगतात. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मल मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, संसार रूपी वृक्षाचं जे मूळ आहे त्याला काय म्हणतात? गर्भवास म्हणतात. गर्भवासापासून दुःखाची सुरुवात होते आणि म्हणून आपण सर्वजण या नर शरीराला जिथून येतो महाराज म्हणतात तो फेरा तुमचा माझा चुकून जाईल, परंतु तुम्हाला त्याकरता काय करावं लागेल? भजन भक्ती करावी लागेल. तुमच्या माझ्या जीवनाचा जर विचार केला की सुख अधिक की दुःख अधिक, मला असं वाटतंय दुःखच अधिक. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. महाराज म्हणतात नेले रात्रीने ते अर्धे बालपण जरा व्याधे. तुमच्या माझ्या आयुष्यातील अर्ध कुणी नेलेला आहे? नेले रात्रीने ते अर्धे बालपण जरा व्याधे. तुम्ही पहा आयुष्याची गणना जी आहे अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय बालपण गेले नेनता गाऊनपणे विषय व्यथा बालपण गेले नेनता गाऊनपणे विषय व्यथा वृद्धपणे गावलपणे हे म्हणजे आम्ही शिकायला यायच्या अगदी आधी 10 वर्ष ते डोंगरगावला शिकून गेलेले आणि म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. महाराज वाईट वाटून घेऊ नका, विनोदाकरता म्हणतोय. नाहीतर महाराज या लोकांना जपावं लागतं. गायक असतील वादक असतील यांच्या सर्वांवरती प्रेम करावं लागतं. नाही प्रेम केलं तर मग ते मधून साथ सोडून काढतात, मग सरकार पडू शकतं. म्हणून 3-4 जणांचं मिळून सरकार असतं ना. नो हे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. महाराजांनी सुंदर चालत गायली. महाराजांनी सुंदर प्रमाणात सांगितलं. बालपण गेले नेनता तारुण्यपणे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की सुख आयुष्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे आणि दुःख अधिक प्रमाणामध्ये आहे. पहा एक व्यक्ती आहे, त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी वाघ लागलेला आहे. वाघ तुम्हाला सर्वांना माहिती, शेतकऱ्यांना तर जास्त त्याचा अनुभव असतो. कुठेतरी वाघाचा आवाज झाला की फटाके फुटले की आपण समजून घ्यायचं कुठेतरी दर्शन झालेलं आहे. असा एक वाघ त्याच्या पाठीमागे लागला. महाराज एक विहीर त्याने पाहिली. तो म्हटला हा विहिरीमध्ये उतरायचा नाही. विहिरीमध्ये त्या ठिकाणी डोकवलं. विहिरीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी एक विहिरीच्या कडेला सुंदर पद्धतीचा एक वड होता. त्या पारंब्याला धरून त्या ठिकाणी खाली उतरला. वाघ आला खाली, त्याला डोकावून पाहतो तर हा पारंबीला धरून मध्ये उभा आहे. वरती त्याने पाहिलं तर वाघोबा आहे. तो म्हटला चला हा खाली पारंबीने येऊ शकतो आणि म्हणून आपण पाण्यात जाऊ. पाण्यात खाली डोकवून पाहायला लागलं तर खाली काय आहे? नागोबा आहेत. त्याच्याकडून पारंबी थोडीशी हल्ली तर वरती असणारं मोहोर उठलं आणि त्या संपूर्ण माशा उठल्यानंतर त्याला असं वाटलं की आता काय झालेलं आहे, आपला अंत झालेला आहे. वरती पाहिलं तर वाघोबा, मध्ये पाहिलं तर आगोबा, खाली पाहिलं तर नागोबा. तो म्हटला आता काय आपली सुट्टी होत नाही, परंतु मजा इथे आहे. ते पोळं असणार त्या ठिकाणी फुटलं. त्यातील एक मधाचा असणारा थेंब त्याच्या डोक्यावरती पडला. पूर्वीच्या सारखी त्याची गांधी कटिंग होती. आता ते सारखे काय त्याचे कट नव्हते महाराज. आता लय कट आलेत महाराज. 2 साईड 1 साईड आमचे विद्यार्थी पण मारतात, परंतु आता मी त्यांचा एक नवीन कट शोधून काढलेला आहे पूर्वीच्या लोकांसारखा.
मशीन लावून डायरेक्ट सर्व झिरो करून टाकायचे गांधीकडे. हा, नाहीतर ते संस्थेतले आहेत की बाहेरून फॉरेनहून कुठे शिकायला आले असं होते. 2-2, 3-3 प्रकारचे कट मारून येतात. पहा, त्याने गांधी कट मारलेला होता. ते मधाचा जे काही थेंब आहे त्याच्या डोक्यावरती पडला आणि नाकाच्या तिथून बरोबर त्याच्या जिभेवरती तो असणारा मधाचा थेंब आला. तो म्हटला काही जीवनामध्ये आनंद आहे. तो काय म्हटला, काय जीवनामध्ये, ऐकताय ना तुम्ही, तो काय म्हटला, काय जीवनामध्ये तुम्ही मी आपण सर्वही तसंच म्हणतो, त्याच्याकडे पाहू नका किंवा त्याचं डोक्यात घेऊ नका. आपल्याला तेवढाच आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. प्रत्येक असणारा आपल्या जीवनातील व्यक्ती त्याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. मुलाकडून मिळणारं सुख किती, त्याकडून मिळणारं दुःख किती. मुलीकडून मिळणारं सुख किती, तिथून मिळणारं दुःख किती. पत्नीकडून मिळणारं सुख किती, तिथून मिळणारं दुःख किती. समाजातील प्रत्येक घटकाकडून मिळणारं सुख किती, तिथून मिळणारं दुःख किती. महाराजांनी सांगितलेला अभंग योग्य आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि म्हणून आपण सर्वांनी या दुःखरूप संसारामध्ये न राहता आपण हा फेरा चुकवला पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही हा संपूर्ण फेरा चुकवा, पुन्हा जन्माला येऊ नका. आपण नेहमीच कीर्तन ऐकतो, मृत्यू होणं, माणूस मरणं. पहा, माणसाचा मृत्यू झाला की तो भगवत स्वरूप झाला पाहिजे, पुन्हा त्याने जन्म घेऊ नये, अशा पद्धतीची मागणी संत महात्म्यांनी केलेली आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. किती वेळेला तुम्ही मी या ठिकाणी जन्माला येणार आहोत. काही ठिकाणी साहेब आपण कार्यक्रमामध्ये पाहतो, ते बोलणारे म्हणतात की बाबा गेलेले आहेत, त्यांनी आता या कुटुंबामध्ये पुन्हा काय घ्यावा, कशाकरिता, दुःख भोगण्याकरिता. या ठिकाणी पुन्हा येण्यासारखी परिस्थिती नाही. तुम्ही पहा, हे कलियुग आणि तुम्ही हे संपूर्ण जग पहा. या जगामध्ये पुन्हा यायचं नाही. तुम्हाला मला नरदेह एकदाच प्राप्त झालेला आहे. पापपुण्य समान झाल्यानंतर प्राप्त झालेला आहे. पुन्हा होणार की नाही हे सांगता येत नाही. दुर्लभ नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. पावला हा देह काकटाळी न्यायाने तुम्हाला मला हा नरदेह प्राप्त झाला. आणि म्हणून इत्यर्थ करा, हा असणारा संसार त्यागून तुम्ही काय करा, रामकंठी धरा, भगवान श्रीरामाचं नामस्मरण करा. पहा, भगवान श्रीरामाचंच का नाम घेतलेलं आहे, अन्य कोणत्या देवाचं का घेतलं नाही, तर भगवान श्रीरामाचं नामस्मरण अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. महाराज म्हणतात राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आली सुलभ आली राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आली सुलभ अक्षरे, सुलभ आणि सुपारी, जागा मिळाली पहारे, शेवटची गोड तेची खरेगा. महाराज म्हणतात राम राम हे कसं आहे, अत्यंत सोपं आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारी. राम लिहिण्याकरता सोपा आहे, राम समजून घेण्याकरता ही सोपा आहे. राम लिहिण्याकरता अत्यंत सोपा आहे. किती जरी अडाणी असला तरी तो राम लिहू शकतो. अत्यंत सोपा आहे राम, अत्यंत सोपा आहे. महाराज राम लिहिण्याकरता सोपा, राम समजून घेण्याकरताही अत्यंत सोपा. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम म्हणजे आपल्या हिंदुस्थानचं काय आहे, राष्ट्रपुरुष आहे. आपल्या हिंदुस्थानचा काय आहे, राष्ट्रपुरुष आहे. तुम्हाला मला आपल्या सर्वांना आदर्श घ्यायचा असेल तर आपण भगवान श्रीरामांचा घेतला पाहिजे. आदर्श भ्राता, आदर्श पती, पहा आदर्श राजा. कोणत्याही अँगलने, कोणत्याही बाजूने तुम्ही भगवान श्रीरामांना पाहायला गेले तरी ते तुम्हाला समान दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान श्रीरामांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या वाटेवरती आपण सर्वांनी चाललं पाहिजे.
पहा, भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. कशा पद्धतीची मर्यादा पाहिजे हे भगवान श्रीरामांकडून आपण शिकलं पाहिजे. अलीकडच्या काळात आपल्याला मर्यादा पाहायला भेटत नाही. वडीलधाऱ्यांविषयी मर्यादा नाही, गुरुजनांविषयी मर्यादा नाही. पहा, अनेकांविषयी मर्यादा कमी झालेली आपल्याला पाहायला भेटते. परंतु मर्यादेचं उल्लंघन केलं की निश्चित त्याचे परिणाम भोगावे लागतात. सीता मातेने मर्यादेचं उल्लंघन केलं, लक्ष्मण रेषा ओलांडली आणि तिला निश्चित पद्धतीने अशोकवनामध्ये राहावं. आणि म्हणून मर्यादा फार महत्वाची. भगवान श्रीरामांची मर्यादा 1 मिनिटामध्ये सांगतो. राजे दशरथांनी वनवासाला जा असा शब्द काढलेला रामायणामध्ये नाही. भगवान श्रीरामांनी राजा दशरथाची फक्त मुखसंमती घेतलेली. काय घेतलेली? मुखसंमती घेतली. राजा दशरथाकडे पाहिलं. राजा दशरथांना फार मोठं अतिव दुःख झालेलं आहे. भगवान श्रीराम वनवासाला गेल्यानंतर राजा दशरथाचा अंत झाला. महाराज, 4 पुत्र दशरथा अंत काळी एकाही होता. आपण नेहमी ऐकतो भगवान श्रीराम लक्ष्मण भैया वनवासाला गेले, भरत शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेले आहेत. राजा पुत्र वियोगामध्ये त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. राजा दशरथ कशाने मेला? पुत्र वियोगाने मेला. आणि म्हणून भगवान श्रीराम जे आहेत त्यांची मर्यादा म्हणजे राजा दशरथाकडे पाहून फक्त त्या ठिकाणी ते निघून गेले. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे चरित्र तुम्ही मी आचरणीय आहे. तुम्ही मी आपण सर्वांनी ते आचरण केलं पाहिजे आणि त्या भगवान श्रीरामाच्या नामस्मरणाचा जप केला पाहिजे. त्या भगवान परमात्म्याचा नामस्मरणाचा जर जप केला तर मला असं वाटतं तुमच्या माझ्या संपूर्ण जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीरामाचं नामस्मरण आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. कधी घेतलं पाहिजे? तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तर वेळ नाही, आम्हाला रोज संसार आहेत, रोज आम्हाला काम आहेत, आम्ही काही तुमच्यासारखे त्याच कामावरती नाहीत. लोक आम्हाला फार मोठ्या आनंदाने म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, देव होतो, धर्मही होतो. आता ते काय काय म्हणतात ते मी इथं सांगू शकत नाही, परंतु मोकळ्या मनाने प्रेमाने माणसं बोलतात. परंतु पहा, आपण सर्वांनी हा प्रपंच करत असताना, हे काम करत असताना महाराज म्हणतात त्यात तुम्हाला राम निश्चित म्हणता येईल. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. भगवान श्रीरामाचं नामस्मरण किंवा भगवत भक्ती करण्याकरता संसाराचा त्याग करावा लागत नाही, संन्यासाश्रम घ्यावा लागत नाही, कुठेही घरदार सोडून जावं लागत नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा हरिपाठ तुमच्या सर्वांच्या पाठ आहे. देवाची द्वारी अभंगामध्ये महाराज म्हणतात असोनी संसारी, संसारातच राहायचं, परंतु फक्त कशाला वेग द्यायचा? जिव्हे वेगू करी. महाराज आपण सर्व काम करत असताना भगवंताची भजन भक्ती करू शकतो. आता 2 दिवसावरती शांती ब्रह्मनाथ महाराजांची षष्ठी आहे. शांती ब्रह्मनाथ महाराज त्या ठिकाणी जलसमाधी घेतली, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता आपली डोंगरगांची दिंडी आजच त्या ठिकाणी प्रस्थान झाली. आपण सर्वांनी निश्चित षष्टीला गेलं पाहिजे. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात तुम्ही हरी कधी म्हटलं पाहिजे? प्रत्येक कामात तुम्ही काय म्हटलं पाहिजे? हरी म्हटलं पाहिजे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. महाराज म्हणतात हरी बोला नाहीतरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. तुम्हाला एखाद्याशी भांडायचंय, त्या हरीचं नाव घेऊन तुम्ही त्याला काय द्या? शिवी द्या. निश्चित ती शिवी होणार नाही, भगवंताचा नामस्मरण होईल, भजन भक्ती होईल. हरी बोला नाहीतरी अबोला. आपण हरीशिवाय दुसरं काही बोलू नये. पहा, एक कीर्तनकार महाराज एक 2-4 वर्षापूर्वी ते आपल्यातून गेले. लक्ष्मण महाराज कोकाटे म्हणून एक बारामतीचे कीर्तनकार होते. बारामती जवळ त्यांचं म्हणजे पवार साहेबांचं जे गाव आहे तेच गाव त्यांचं. ते आमच्याकडे कीर्तनाला आले होते. त्यांची गोष्ट तुम्हाला सांगतो, कसं नामस्मरण केलं पाहिजे याकरिता. खूप सुंदर पद्धतीने, वयस्कर होते, खूप वयस्कर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. ते सारखं श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, गोविंद सारखं. कधी अवती रात्री झोपलेले असताना या अंगावरून त्या अंगावरती होत असताना सुद्धा गोविंद म्हणायचे किंवा भगवान श्रीरामाचं नामस्मरण करायचे. काय भजन भक्ती असेल महाराज. आपण फक्त नामस्मरण करा, आम्ही फक्त प्रसाद वाटण्याचं काम करतो आणि आपण सर्वजण सेवन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करता, परंतु प्रत्यक्ष आपण मात्र त्यावरती उतरायला तयार. निश्चित आपण सर्वांनी भगवत नामस्मरण केलं पाहिजे. मुलांना त्यातून निश्चित चांगली ऊर्जा प्राप्त होईल, मुलांनाही ऊर्जा प्राप्त होईल, आपलं संपूर्ण कुटुंबही सुखाचं होईल. कारण भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. सर्व सुखाचे मंगल हरि सोनारा
एका बॉल मध्ये 4 रन काढले. किती रन काढले? 4. तुम्ही ऐकत असले जाणकारांना लक्षात आलं असेल. सर्व सुखाचे आग्रह बाप रुक्मा देवीवर, सर्व सुखाचे आग्रह जनी म्हणे शारंग धर, सर्व सुखाचे आग्रह म्हणे नरहरी सोनारंग, सर्व सुखाचे आग्रह तो हा उभा विटेवर. हा एका बॉल मध्ये 4 रन. ते आमच्यातले विराट कोहलीच आहेत. मला किती पण डिप्रेशन मध्ये खेळ असू द्या ते काढतातच मॅच. म्हणून महाराजांनी खूप सुंदर या ठिकाणी प्रमाण सांगितलं. सर्व सुखाचे आग्रह. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, भगवान श्रीराम हे सुखरूप आहेत, भगवान पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान श्रीरामाचं नामस्मरण घेतलं पाहिजे. काय होतं भगवंताचं नामस्मरण घेतल्याने? पापाची निवृत्ती होते आणि पुण्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुन्हा प्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. सुभाषिकृतकार सांगतात, र म्हटलं की बिंबीच्या देठापासून म्हणावं लागतं. र म्हणत असताना रचा उच्चार कुठे येतो? बिंबीपासून येतो. र म्हटलं की आतलं सर्व पाप बाहेर जातं. रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातक म्हणते पुन्हा येऊ नये म्हणून पुन्हा प्रवेशा भावेचे मकारस्तु कपाटवत. कपाटवत पुन्हा तोंड बंद होतं, पुन्हा पाप आतमध्ये येत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी राम म्हटलं पाहिजे. परंतु राम का म्हणत नाहीत महाराज? वाल्याकोल्याकडे नारद महर्षी गेलेत. नारद महर्षींना वाल्याने त्या ठिकाणी अडवलं. नारद महर्षींना म्हटलं काही रोकड असली तर द्या. नारद महर्षींच्या गळ्यात असा विना होता, महाराजांच्या गळ्यामध्ये असा सुंदर विनेकरी आहेत. असे फक्त डोंगरगणला आणि ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे अशा ठिकाणी पाहायला भेटतात. नाहीतर अनेक ठिकाणी जीन्स पॅन्ट घातलेले सुद्धा विनेकरी आम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्यावे लागतात. परंतु आपलं सर्वांचं पुण्य आहे की गुरुवर्य महाराजांमुळे तुमच्या माझ्यामध्ये हे असणारे सर्व संस्कार आले. गुरुवर्य महाराजांमुळे आपला परमार्थ स्टँडर्ड झालेला आहे. आणि म्हणून खूप सुंदर विनेकरी. मी सांगतोय काय लक्षपूर्वक आहे का? नारदाच्या गळ्यामध्ये काय होता? विना होता. नारद म्हटला हा विना देऊ का? ही सर्वात मोठी रोकड आहे. वाल्या म्हणला काय महाराज लोक बोलण्याकरता गोड असतात हे मला माहिती आहे, परंतु तुम्ही असं काय सांगताय की ही रोकड आहे? परंतु नारद महर्षी त्याला सांगतात, अरे बाळा हीच रोकड आहे, हीच सर्वात महत्वाची संपत्ती आहे. तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर. हे जे काही पाप करतो रोज, अनेक माणसं मारून ते रांजणं जे भरून ठेवले, अनेक माणसं तू मारलेत असं मी ऐकून आहे. परंतु हे बघ, हे सर्व केल्याने तुला पाप होईल आणि या पापामध्ये तुला सहभागी होण्याकरता घरचे कोणी येणार नाहीत. तुला एकट्याला त्या ठिकाणी ते पाप भोगावं लागेल. असं चांगलं त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगितलं. पहा, तुम्हाला मला आपल्या सर्वांना समजून सांगायचं असेल तर निश्चित पद्धतीने गुरुवर्य महाराजांसारखे असे अधिकार संपन्न माणसं लागतात. आमच्यासारखे काय महाराज पोपटपंची जेवढं पाठ केलं तेवढे सांगणारे अलीकडे झाले आणि त्याच्यामुळे लोकांवरती परिणाम होत नाही. दवाखान्यात जाऊन पेशंट बघा का होत नाही, तर डॉक्टर त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने अनुभवी नाही. आणि म्हणून नारद महर्षींसारखे अनुभवी आणि अशा पद्धतीचे एकदम तपस्वी असणारे नारद महर्षी सांगितलं, तू पाप करतोय, शेवटी तुला ते यमदंड भोगावे लागतील. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी देतो, निश्चित यमाचे फटके पडतील. वाल्या, आयुष्याचं कल्याण करून घे, भगवान श्रीरामाचं नामस्मरण कर. वाल्या म्हटला, भगवान श्रीरामाचं नामस्मरण कसं करायचं? नारद महर्षी म्हणतात, म्हण राम. तो राम म्हणता येत नाही, त्याला आपल्या सर्वांना माहिती. तो काय म्हटला? मरा म्हटला. मराची साखळी तयार केली, त्यातून निश्चित पद्धतीने काय तयार झाला? राम तयार झाला. आणि म्हणूनही आपण सर्वांनी राम नामस्मरण घेतलं पाहिजे. मी सांगतो का, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये नामस्मरण का येत नाही? पापाचा प्रतिबंध आहे. कशाचा प्रतिबंध आहे? पापाचा प्रतिबंध असल्यामुळे तुम्हाला मला त्या ठिकाणी नामस्मरण घेता येत नाही. पहा, ज्याच्याकडे पुण्य असतं त्याचा परमार्थ आहे, ज्याच्याकडे पुण्य नाही त्याचा परमार्थ नाही. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण येत नाही, ज्याला देवाची आवडी नाही, त्याने समजून घ्यायचं माझ्याकडे काय आहे? खूप पाप आहे. आणि म्हणून आपण
सर्वजण भगवान परमात्म्याचं नामस्मरण का करत नाही? पापाचा प्रतिबंध आहे. माऊली ज्ञानोबा हरिपाठात प्रत्येक अभंग झाला की तुम्हाला मला जागृती करून देतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याने काय होईल? पापाची गणना ऐकले सर्वे. कशाची गणना? महिला मंडळ. कशाची गणना? पुण्याची गणना. कोणतरी आपण सर्वांनी त्या पुण्याची गणना केली पाहिजे. ते नामस्मरण केलं पाहिजे. हरी हरी म्हटलं पाहिजे. हरी हरी जर म्हटलं तर निश्चित पद्धतीने भगवान परमात्म्याचं नामस्मरणही होतं आणि पुण्यही प्राप्त होतं. आणि म्हणून आपण सर्वांनी जोडी जमवा. कशाची? भगवान श्रीरामाच्या नामस्मरणाची. त्याने काय होईल? गर्भवासाचा फेरा चुकून जाल. महाराज म्हणतात हा गर्भवासाचा फेरा चुकला म्हणजे पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. सुखरूप तुम्ही मी आपण सर्व होऊ याकरिता तुम्ही मी आपण सर्वांनी जोडी केली पाहिजे भगवान श्रीरामाच्या नामस्मरणाची. अंती तेच खरं होणार आहे. अंत्यमती सागती. तुम्ही मी आपण सर्वांनी अंतकाळी काय भजन भक्ती केली याला फार महत्व आहे. अंतकाळी नामस्मरण तुमचं माझं झालं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीरामाचं नामस्मरण करा. गर्भवासाचा फेरा चुकून जाईल. महाराज म्हणतात नाशिवंत गोष्टींकरता अटी म्हणजे प्रयत्न करू नका. शेवटी जसं ज्याचं बीज असतं तसं त्याला फळ प्राप्त होतं. अभंगाच्या दुसऱ्या नाशिवंत बीज असतं तसं त्याला फळ येत असतं. निंबाची झाडा साखरेचे आळे बीज तैसे फळे येती तया. तुकोबराय सांगतात बीज तैसे फळे येती तया. निंबाच्या झाडाला साखरेचं जरी आळ केलं तरी त्याला निंबोळ्या कशा येतात? गोडच येतात. आणि सर्व जागृत श्रोते आहेत परत. आम्ही जर बाहेर गेल्यावर म्हटलं ना निंबोळ्या गोड येतात, लोक म्हणतात खरं आहे. त्यांना माहिती आहे महाराजांनी सांगितलं म्हणजे 100% खरं आहे. महाराजांवरती ते विश्वास ठेवतात. परंतु तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवत नाही. कारण तुम्ही सर्वांनी चांगलं चांगलं ऐकलेलं आहे आणि म्हणून तुम्ही सर्व सिद्धांताच्या बाबतीत पक्के झालेले आहात. निंबाची झाडा साखरेचे आळे बीज तैसी फळे येती तया. किती जरी साखरेचं आळे केलं तरी बीज हे कसं आहे? कडू असल्यामुळे लिंबोळी ही कडू येते. म्हणून आपण सर्वजण या प्रपंचामध्ये राहत असताना महाराजांनी 3 दृष्टांत दिले. महाराज म्हणतात यांच्याकरता किती जरी केलं तरी तुमचं कमीच आहे. प्रिया म्हणजे पत्नी. पत्नीने त्या ठिकाणी पती घ्यायचा.
पत्नीचं नाव घेतलं म्हणजे महिलांचं जगद्गुरु तुकोबा आहे त्या ठिकाणी काही बोलतात असं त्याचा अर्थ नाही. प्रिया म्हणजे पत्नी. पत्नीच्या जीवनामध्ये पती, पुत्र आणि धन या 3 गोष्टी करताच सर्वांच्या खटपटी चाललेल्या असतात. धन, दारा, पुत्र, जन या 4 गोष्टी करता सर्व चाललेले आहेत महाराज. नाहीतर ही मोठी मोठी मंडळी कशा करता फिरतात हो? यांच्याकडे धन आहे, यांच्याकडे संपत्ती आहे, सर्व गोष्टी आहेत, मग का बरं फिरतात? सत्तेकरता या सर्व गोष्टी असतात. धन, दारा, पुत्र आणि जन. ज्याला काही नाही त्याला जनाची तरी अपेक्षा असते आणि म्हणून आपण सर्वजण या सर्वांच्या नादी लागून आपल्या संपूर्ण आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालतो. नाशिवंत अटी तुम्ही आयुष्याचा विचार करा. आयुष्यातील अनमोल क्षण, जो क्षण तुम्ही किती जरी हजारो करोडो रुपये दिले तरी पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही. ग्रासगिळी सत्ता नाही अति. महाराज म्हणतात ग्रासगिळी म्हणजे उचललेला घास मुखात जाईल एवढी सुद्धा सत्ता तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. पहा, खटवांगरायाला 1 तासाचं आयुष्य राहिलं हे कळाल्यानंतर निश्चित त्याने आपल्या आयुष्याची त्या ठिकाणी सार्थकता केली. 1 तास उरला खटवांगरायासे भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासात त्याने जीवनमुक्ती करून घेतली. भागवत तुम्ही सर्वांनी ऐकले. श्रीमद भागवत. परीक्षिती राजा 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी मुक्त झालेले आहेत. राजाला समजलं की 7व्या दिवशी मला त्या ठिकाणी तक्षक येऊन दंश करणार आहे, माझा मृत्यू होणार आहे. तुम्ही श्रीमद भागवत ऐकलेलं आहे. पहा, श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. श्रवणे परीक्षिती तरला. आणि म्हणून शुकाचार्य महाराजांनी श्रीमद भागवत सांगितलं. 7व्या दिवशी परीक्षितीला विचारलं, आता जर तक्षकाला तुला चावला तर? तो म्हटला, जरी चावला तरी मी या देहरूपाने जाईल, परंतु आत्मतत्वाने मी मात्र चैतन्य स्वरूप आहे, माझा नाश होणार नाही. अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती कधी प्राप्त होते? तुम्ही मी आपण सर्वांनी भगवत भजन केलं, भगवत नामस्मरण केलं तर. नाहीतर या नाशिवंत प्रपंचाकरता किती करा महाराज. आपल्यासारखे कितीतरी आले, कितीतरी करून गेले, परंतु मला असं वाटतंय हा संसार कधी पूर्ण झाला नाही. तारुण्य अवस्थेमध्ये एखाद्याकडे पैसे असतील, 2 रुपये असतील, मान सन्मान असेल, पद असेल, संपूर्ण जे ओळखीचे नाही ते म्हणतात आमचे साहेब आहेत, जे ओळखीचे आहेत ते म्हणतात आमचे साहेब आहेत. परंतु ते किती दिवस? जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत. ज्या वेळेला इंद्रियातील शक्ती निघून जाते आणि जो वेळेला एका जागेवरती पडलेला असतो महाराज, त्यावेळेला मात्र त्याच्याकडे जाण्याकरता कुणाला वेळ नसतो. ज्याने समाजाकरता खूप केलं असे अनेक माणसं महाराज या ठिकाणी आपल्यामधून निघून गेले. नाशिवंत प्रयत्न करू नका, अविनाशी प्रयत्न करा. तुम्ही नाशिवंत जोडी करू नका, अविनाशी जोडी करा. भगवान श्रीरामाचं नामस्मरण ही अविनाशी जोडी आहे. आणि म्हणून नाशिवंत प्रपंचाकरता, प्रपंच कसा आहे? दुःखरूपच आहे महाराज. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. आपण रोज नित्य त्याचा अनुभव घेतो आणि म्हणून या दुःखरूप संसारात तुम्हाला मला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही भगवत भक्तीची करून घेतली पाहिजे. महाराज म्हणतात, नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधुसी थडी पावे. नाव धड करा कशाची? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची, की जिच्यामध्ये बसून तुम्ही पहिलं तीराला जाल. पहा, एक भक्त होता, आपण सर्वांनी तो दृष्टांत ऐकलेला आहे. ग्राम्य होता, शेतकरी अशा पद्धतीचा. एका गुरु महाराजांकडे गेला. स्वयंघोषितच गुरु महाराज होते. महाराज ते काही अनुभवाला प्राप्त झालेले नव्हते. अनुभवाला प्राप्त झालेले बोटावर मोजण्यासारखे असतात. आणि अनेक असणारे जे काही आपण फ्लेक्सवरती पाहतो ना राष्ट्रीय संत, त्यांना भगवान परमात्म्याचा अनुभव आलेला आहे की नाही हेच आणखी नक्की नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी निश्चित अनुभवी संतांजवळ गेलं पाहिजे. तो असाच गेला, मोठे बाबा आहेत म्हणून त्या ठिकाणी. त्या महाराजांनी त्याला हलक्यात घेतलं. ते म्हटले, कशा करता आला? तो म्हटला, मला त्या ठिकाणी तुम्हाला गुरु करायचं, मला माळ घालायची. ते म्हटले, चल काय घेऊन आला माझ्याकरता भेट? ते म्हटला, काहीच घेऊन आलो नाही. ते म्हटले, मग काहीतरी भेट घेऊन ये. मग तो भेट आणण्याकरता गेला. पुढच्या असणाऱ्या एकादशीला त्या ठिकाणी गुरु महाराजांकडे आला. 2 वांगे आणि 1 कोथंबीरची जुडी घेऊन महाराजांना म्हटलं, हे घ्या. गुरु महाराज म्हटले, काय मूर्ख आहे ग्राम्य, तुला समजतं का काय आणावं काही नाही आणावं? काय घेऊन आला? 2 वांगे आणि 1 कोथंबीरची जुडी. ते गुरु महाराज म्हटले, आता हा तुझा मंत्र हाच, 2 बैंगन 1 कोथंबीरची जुडी, अशा पद्धतीचं नामस्मरण करून हे जा. आता त्यांनी गुरु महाराजांच्या वाक्यावरती विश्वास ठेवला. माहिती, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास प्रपंचामध्ये लागतो आणि विश्वास परमार्थामध्ये लागतो. विश्वास नसेल तर प्रपंच होऊ शकत नाही आणि विश्वास नसेल तर परमार्थ होऊ शकत नाही. या जगामध्ये भगवान आहे, तुम्हाला तारून नेणार आहे. शबरी सारखा माझा विश्वास आहे की भगवान परमात्मा मला भेट देण्याकरता येईल. निश्चित शबरीला भगवान श्रीरामांनी भेट दिली. तशा पद्धतीने तो रोज उठायचा, त्याचा नित्यक्रमण भजन चालू. 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी, 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी. रामकृष्ण असं काही त्याला गुरु महाराजांनी सांगितलंच नाही. काय सांगितलं? 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी. म्हणा पटकन, 2 बैंगन 1 कोथिंबीर की जुडी. अहो, त्याचा विश्वास होता ना महाराज, तुमचा विश्वास नाही माझ्यावर. विश्वास गुरुपौर्णिमेला त्या ठिकाणी गुरु महाराजांकडे जायचं. गुरु महाराजांकडे निघाला. गुरु महाराजांकडे जात असताना मध्ये फार मोठी असणारी नदी आहे.
कसं जायचं गुरु महाराजांकडे, त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन कसं घ्यायचं, गुरुपौर्णिमेला तरी गुरुवारी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. फार मोठी तळमळ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तो म्हटला कसं करायचं. ग्रामीण शेतकरीच होता, खांद्यावरती त्याची घोंगडी होती. ती घोंगडी जी होती महाराज ती त्याने पाण्यावरती टाकली आणि त्या घोंगडीला म्हटला दो बैंगन कोथिंबीर की जुडी चल घोंगडी पैल थडी म्हणला. महाराज त्या घोंगडीवरती बसला आणि गेला सरकन पलीकडे गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये गेला. गुरु महाराजांकडे गेला तर ओला झालेला पाऊस सर्व. गुरु महाराज म्हटले अरे कोणीच आलं नाही गुरु पौर्णिमेला, एवढा धोधो पाऊस, मी एकटा आश्रमामध्ये आहे आणि तू कसा आला. त्यावेळेला ते म्हटल्यावर तुम्ही म्हटले होते ना की त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर, दो बैंगन एक कोथिंबीरची जुडी. मी त्या ठिकाणी नामस्मरण केलं, घोंगडीला आज्ञा केली की दो बैंगन कोथिंबीरची जुडी चल घोंगडी पहिलं थडी चल म्हटल्यानंतर सरकन आली. म्हटलं गुरुजी म्हटले, गुरुवर्य म्हटले अरे हातळा आपल्या पुढचा आहे, फार ऍडव्हान्स आहे म्हणून. अरे असं होऊ शकत नाही, खरंच सांग कसा आला. ते म्हणे अहो खरंच आलो, तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल तर बाहेर चला. गुरु महाराज बाहेर आले गंगेवरती. तो म्हटला या घोंगडीवरती बसून आलो. ते म्हटले परत बसून दाखव. तो परत बसला. तो म्हणायचा दो बैंगन कोथिंबीर की जुडी चल घोंगडी म्हटलं का घोंगडी पलीकडे जायची, चल म्हणलं का अलीकडे यायची, पटकन तिकडे जायची पटकन इकडे जायची. तो म्हटला गुरुवर महाराज तुम्हाला बसायचं का, पलीकडे घेऊन जातो. गुरुवर महाराज म्हटले मला नको नेऊ, परंतु निश्चित तुझा काय झाला उद्धार झाला. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की नाव धड करा सहस्र नामाची. तुम्ही नामस्मरणावरती भगवंतावरती विश्वास ठेवा. निश्चित पद्धतीने भगवान परमात्म्याच्या नावाने जर दगड तरतात तर तुमच्या माझ्यासारखे चैतन्यमय असणारे जीव का तरणार नाही. पहा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने दगड तरले की नाही. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्या दगडावरती लिहिलं, एका दगडावरती. मग अशा पद्धतीने सेतू निर्माण झाला. महाराज सर्व सेना असणारी वानर सेना कुठे गेली, लंकेमध्ये गेली. आणि म्हणून आपणही सर्वांनी भगवान परमात्म्याची भजन भक्ती नामस्मरण जर केलं तरी आपली नाव तरुण जाईल, भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही आपण सर्वजण या दुःखरूप संसारामध्ये आहोत, या सागरामध्ये बुडालेलो आहोत. तुम्हाला मला आपल्या सर्वांना जर भगवान परमात्म्यापर्यंत प्राप्त व्हायचं असेल तर तो भगवंत सांगतो तो भवसागर केवढा आहे, माझ्या कमरे एवढा आहे. भवसागर तरता कार्य करीत तसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवण्या. तो माझ्या कमरे एवढाच असल्यामुळे निश्चित त्या भगवान परमात्म्यापर्यंत गेलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात ज्या वेळेला काळ नेण्याकरता येईल त्या काळाला दोन हात करा, त्या काळाच्या तोंडावरती मारा. अभंगाच्या शेवटच्या काळा हाना तोंडावरी काळा हाना तोंडावरी
विषयावरती बोलण्याचा अल्प प्रयत्न मी या ठिकाणी केला. ज्यांचे कृपेने केला आपल्या सर्वांचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी बाबांच्या कृपेने या ठिकाणी जे काही तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला ते सर्व गुरुवर्य महाराजांकडे राहून आणि आपल्या सर्वांची मधुकरी खाऊन अशा पद्धतीने जे काही बोललो ते आपल्या सर्वांची कृपा आहे. आपण सर्व मंडळी आमच्यावरती नितांत प्रेम करता वारकरी संप्रदायावरती सर्व विद्यार्थ्यांवरती गेल्या 25-27 वर्षापासून आपण सर्व मधुकरी वाढता गड असेल डोंगरगण असेल आपल्या सर्वांची कृपा आहे. तुमच्या भाकरीवरती आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडाचं आणि डोंगरगणचं नाव आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. केवढा जरी मोठा सप्ताह असला तरी आम्ही सांगतो की आम्ही डोंगरगणला शिकलो. ती आपल्या सर्वांची कृपा आहे. या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पांच्या या कार्यक्रमाला संकष्टी चतुर्थीला आरती करता आपल्या राहुरी तालुक्याचे युवा नेते आपले अक्षय दादा कर्डिले जपला पाहिजे. आपण सर्वांनी धर्म वाढवला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्म वाढवणं आपली सर्वांची जबाबदारी आणि म्हणून हिंदू धर्माकरता जे काम करतात त्यांच्याकरिता आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून साहेब या ठिकाणी दादा उपस्थित झालेले आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतृवृंद या ठिकाणी खूप सुंदर नियोजन या कार्यक्रमाचं केलं. आदरणीय आपल्या आदर्श गावचे सरपंच जालिंदर कदम साहेब माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या संस्थेवरती नेहमी येणारे आदरणीय कदम साहेब आहेत. आदरणीय आमचे कदम सर आहेत. सावळेराम पाटील कदम आहेत. मते या ठिकाणी मते पाटील आहेत. आमचे पोलीस पाटील मते साहेब आहेत. सर्व मंडळी आपण सर्व मंडळी या ठिकाणी आमच्यावरती नितांत प्रेम करता आणि म्हणून खूप सुंदर अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी कीर्तन होईल. आपण सर्वांनी चतुर्थीला थोडंसं लवकर आलं पाहिजे. काय होतं शेवटी मग थोडासा वेळ होतो उपवास असतो याची जाणीव आम्हालाही असते परंतु शेवटी लगेच मध्ये बंद करता येत नाही. थोडंसं लवकर कमीत कमी 7:15-7:30 आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. खूप सुंदर कार्यक्रम आपला आहे. या कार्यक्रमाकरिता ज्यांची साऊंड सिस्टीम आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आमचे सतीश भाऊ पवार केवढे जरी मोठे महाराज असले तरी सतीश वाजूनच काढतो म्हणजे आवाज काढतो असे आमचे सतीश भाऊ आहेत. तात्यांचे त्यांना संस्कार आहेत आणि म्हणून सर्व गोष्टी आहेत. सतीश भाऊची खूप सुंदर साऊंड सिस्टीम या ठिकाणी लागली. आमच्या संस्थेचे विद्यार्थी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे संकेत महाराज गांडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. दिंडी गेलेली असल्यामुळे संकेत महाराज सर्व व्यवस्था पाहतात. सर्व विद्यार्थी डोंगरगण संस्थेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य आमच्या संस्थेचे विद्यार्थी नकुल महाराज आहेत. रणजित महाराज आहेत. आयुष आहे. योगेश महाराज आहेत. आदरणीय सचिनजी महाराज मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतृवृंद झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली लाडके आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे चिरंजीव अक्षय दादा कर्डिले अतिशय फक्त साहेबांना सांगितलं का आपण या ठिकाणी आरतीला या आणि वेळात वेळ या ठिकाणी आले. त्यांचंही सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. आणि आपल्या गावचे सरपंच अर्जुन साहेब कदम यांना विनंती करतो का आपण अक्षय दादांचा या ठिकाणी सन्मान करावा. चला अर्जुन साहेब. न्यू इंग्लिश स्कूलचे सन्माननीय महेशजी भराडे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही स्वागत. शेठजींनी त्यांच्या आजोबाच्या नावाने आपल्या गणपती मंदिरासमोर पत्र्याचं शेड आपले मुख्याध्यापक आणि ते मिळून या ठिकाणी करणार. त्यांचंही स्वागत या ठिकाणी आपण करतो. आपल्याला वेळ कमी आपण नंतर सत्कार करू. यानंतर रामदासजी पटरे आणि बाळासाहेबजी पटरे जेव्हा आपल्याला पंगत देण्याचं ठरलं त्यांनी फोन करून सांगितलं दुसरी पंगत ही आपली राहील. त्यांच्यासाठी आपण सुद्धा टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. त्यांना दोघांना विनंती आपण इकडे यावं. अक्षय दादांच्या असे दोघांचाही सन्मान या ठिकाणी करू. या ठिकाणी मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल महेशजी भराडिया अक्षय दादा कर्डिले
ही सर्व मंडळी या ठिकाणी आज आरतीसाठी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचंही सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. सचिन महाराज मोरे, कृष्ण महाराज जेरेकर, नकुल महाराज कलापुरे, रणजित महाराज सत्रे, योगेश महाराज कदम या सर्व मंडळीने आपल्या या ठिकाणी ज्ञानदान केलं, त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. पुढची पंगत भागवत अण्णा कदम यांनी सांगितले का पुढची पंगत आमच्यातर्फे या ठिकाणी दिली जाईल. अंबादास प्रल्हाद कदम, जालिंदर कदम, कैलास पाटील मते अशा पुढील काळामध्ये या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच अर्जुन पाटील कदम हे सुद्धा पंगत आहे. म्हणजे पुढच्या 5-6 महिन्याच्या पंगत या ठिकाणी बुक झालेल्या आहे. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. अक्षय दादा, त्याच्यानंतर भराडे शेठजी, बाळासाहेब पठारे, जय जय राजू पठारे यांना विनंती आपण मंदिरात जा. सर्वांना विनंती आपण जागेवर उभं राहायचंय. आपल्या वेळेनुसार गणपतीची आरती आपण हार्दिक स्वागत करतो. आपण जे जे यजमानांचे नाव घेतले तेवढे सर्व आतमध्ये आले तर या ठिकाणी आम्हाला सांगा. राजू पठारे यांची पत्नी तसेच राजू पठारे दोघांनी सचिव महेश भराडिया तसेच महादिलाई भराडिया यांनी मंदिरामध्ये आरती केली. अक्षयदादा करले साहेब तसेच यशवंत भुतकर व सौ भुतकर एक दोन करू ना वेबसाईट त्याच्यात आरती त्याच्यात